आज भाजपा सरकारसह सर्वच पक्ष मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारतायत। वाड्यावस्त्यांवरील रस्ते, वीज, पाणी या समस्या सुटल्या असल्याचं जाहिरातीतून सांगतायत। मात्र स्वातंत्र्याच्या 70 नंतरही अतिदुर्गम उंच डोंगरावर असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पेंबरेवाडी आजही विकासापासून कोसो दूर आहे। रस्ते, पाणी या मूलभूत गरजा न सुटल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार घातलाय। जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मतदानच करणार नाही असा निर्णय या ग्रामस्थांसह तरुणांनीही घेतलाय। काल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही 4 जण निलेश पोखरकर, आनंद पोखरकर, विनोद डोंगरे, राजू पोखरकर, रोहिदास पोखरकर हे सर्व मिळून तहसीलदार साहेबांकडे गेलो आणि त्यांना निवेदन दिलं। तर त्यांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। काही ही निवडणूक वर बहिष्कार टाकणं हा काही मार्ग नाही आणि लोकशाहीला अनुसरून सुद्धा हे योग्य नाही, पण आम्ही त्यांचं न ऐकता आम्ही बहिष्कार टाकला आहे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही छोटा मोठा जरी व्यवसाय केला तरी त्याच्या येण्यासाठी ट्रान्सपोर्ट हे येत नाही। गाडी पंक्चर जर झाली तर त्याचा खर्च आम्हाला द्यावा लागतो, त्यामुळे आम्हाला व्यवसाय पण करता येत नाही। त्यामुळे आम्ही पूर्णपणे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुमच्या वतीनंच नेते मंडळींना सांगू शकतो की जोपर्यंत आमची कामे मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची निवडणूक ती स्थानिक पातळीवरची जरी असली तरी तिच्यात सहभाग घेणार नाही। संगमनेर तालुक्यापासून 45 किलोमीटरवर असणाऱ्या भोजदरी गावाअंतर्गत पेंबरेवाडी आहे। जवळपास 300 ते 400 लोकसंख्या या वाडीची आहे। या ठिकाणी असलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे। यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरीपाची पिकंही वाया गेली। परिणामी जनावरांना चारा, पिण्यासाठी पाणी देखील राहिलं नाही। पंचायत समितीचा टँकर येतो, मात्र तेही पाणी पुरत नाही। मग अशा वेळी जीव धोक्यामध्ये घालून महिलांना गावात असलेल्या एका विहिरीचा आधार घ्यावा लागतो। विशेष बाब म्हणजे महिलांना विहिरीमध्ये उतरावं लागत असून झिरप्याच्या माध्यमातून महिलाही पाणी भरतायत आणि पुन्हा डोक्यावर हंडे घेऊन विहिरीतून वर यावं लागतंय। विहिरीला कठडे देखील नाही। जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मतदानच करणार नाही असा निर्णय या ग्रामस्थांनी घेतलाय। संगमनेर तालुक्यातील पेंबरेवाडी हे असं जे गाव आहे की या गावानं मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। अतिशय कठीण परिस्थितीमध्ये येथील ग्रामस्थ आपलं जीवन व्यतीत करतायत। दुष्काळ हा या भागाला आपण म्हटल्याप्रमाणे 5वीलाच पोहोचलेला आहे। मात्र ही जी आता 29 तारखेला शिर्डी लोकसभा मतदारसंघातली जी निवडणूक होणार आहे यासाठी या ग्रामस्थांनी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम असतील आणि अकोल्याचे तहसीलदार असतील यांना काल एक निवेदन पाठवले की आम्ही संपूर्ण ग्रामस्थ या मतदानावरती बहिष्कार घालणार आहे। अतिशय दयनीय अवस्था आहे। आपण बघू शकतो की या भागात रस्ते नाही, प्यायला पाणी नाही। अतिशय हे ग्रामस्थ सध्या आपल्या समोर बोलण्यासाठी आहे। काय अडचण आहे तुमची आणि काय मागणी आहे? आम्ही निवडणुकीला कोणी मतदान करणार नाही, कारण आम्हाला प्यायला पाणीच नाहीये आणि पाणी आहे तर ते पण पिण्याजोगं नाहीये, तरी आम्ही ते गाळून थोडं थोडं पितोय। आम्हाला रस्ता पण नाही येण्या जाण्यासाठी, आमच्याकडे गाडी पण येत नाही। म्हटल्यावर रस्ता नसल्यामुळे आमच्याकडे कोणतीच गाडी येत नाहीये, म्हणजे टँकरवाला सुद्धा यायला तयार नाहीये। अतिशय पाण्याची अशी भीषण परिस्थिती आहे। स्वर्गीय अशोकराव मोरे यांच्या कार्यकाळामध्ये या पेंबरेवाडीला थोडासा न्याय भेटला असं म्हणलं तर फार वागव होणार नाही। त्यांच्या काळामध्ये एक पाणी योजना मंजूर झाली, त्यानंतर या भागामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी आलेला नाही। हे जे पेंबरेवाडी गाव आहे हे विधानसभेला अकोले मतदारसंघाला जोडलेलं आहे आणि लोकसभेसाठी शिर्डी मतदारसंघाला जोडलेला आहे। मात्र हे जे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहे एकही या भागामध्ये फिरकला नाही असा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे। काय अधिक माहिती आहे आणि काय सांगाल तुम्ही याविषयी? मतदानावरती तुम्ही बहिष्कार घातलाय, काय मागणी तुमची? मतदानावरती असा बहिष्कार घालतोय की कोणताही कार्यकर्ता आमच्याकडे येत नाही, आमच्या समस्या जाणून घेत नाही आणि आम्हाला जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे तोही धड नाही आणि घारगाव या ठिकाणी आम्हाला हवेला जाण्यासाठी 3 किलोमीटरवर शॉर्टकट जर रस्ता झाला, 3 किलोमीटर जर रस्ता केला तर तो 3 किलोमीटरचा आहे आणि तो जर होत नाही तर आम्हाला 16 किलोमीटरवरून जावं लागतंय। अधिक पाण्याचा प्रश्न असा आहे, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। आम्हाला स्वर्गीय अशोकराव मोरे यांच्या काळात जी पाईपलाईन झाली तिला आता सध्या पाणी नाहीये। त्या जर विहिरीचं खोलीकरण केलं, त्याला जर आडवे बोर मारले
तर आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा सुटेल, पण तो काही होऊ शकत नाही. हे कार्यकर्ते कोणतेही आम्हाला हे आश्वासन देतात, परंतु ते करत नाहीत. सगळ्यात मोठा भीषण दुष्काळ मला तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये असा कधी दुष्काळ तुम्ही बघितला का? 72 हा 72 तसं नाही, 72 सालापासून काय वाटतंय तुम्हाला या दुष्काळाबद्दल? काय तुमची मागणी काय आहे? आमची फक्त पाण्याची आणि रोडची, बाकी सगळ्या मागण्या आहेत आमच्या, पण त्या पूर्णच होती नाहीत कधी. आपण इथं आल्यापासून त्या गावामध्ये म्हाताऱ्या कोताऱ्यांनी त्यांचं आयुष्य गेलं, पण आमच्या आयुष्याला आमचं गणगोत कोणी यायला सुद्धा मागत नाही. रोडची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, आम्ही जायचं कुठं, यायचं कुठं, आम्हाला आणि दुष्काळामुळे आम्ही खूप लांब कामाला जात असतो. संध्याकाळी आम्हाला 9 वाजेपर्यंत ह्या गावामध्ये यावं लागतं. आम्ही त्या ओतूर गावामधून पाणी ह्या गावामध्ये आणतो. काय केलं पाहिजे शासनाने तुमच्यासाठी, लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे अशी तुमची मागणी? अशी मागणी आहे की त्यांनी आपल्यासाठी पाण्याची निवेदन केलं पाहिजे, रस्त्याची पण केली पाहिजे. अशा गोष्टी आमच्या आहेत. आमची जी सार्वजनिक विहीर आहे कोठ्याला, त्या विहिरीचं खोलीकरण झालं पाहिजे. त्या विहिरीत आडवे बोर मारले तर आमचा हा दुष्काळ कसा तरी कडेला जाईल. 2-3 महिने तरी आम्हाला पाणी पुरेल. एक युवती म्हणून शिक्षणासाठी काय अडचण येते, किंवा काय तुमची विद्यार्थी म्हणून काय तुमची मागणी आहे? येण्या जाण्यासाठी आम्हाला काहीच मार्ग नाहीये. आमच्याकडे बस पण येत नाही, त्याच्यामुळे मुला मुलींचं शिक्षण होत नाही, आई वडील पाठवती नाही. ज्या शासन विकासाच्या गप्पा दिवसेंदिवस मारताय, किती विकास झाला, किती काय झालं, याच्या ज्या गप्पा मारताय, याचं वास्तव जर आपल्या लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागामध्ये येऊन पाहिलं तर शिक्षणाला बस उपलब्ध नाही म्हणून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही, परिणामी आई वडील शाळेमध्ये या मुलांना पाठवत नाही. हे भीषण वास्तव आहे संगमनेर तालुक्यातील पेमगेरवाडी येथील ग्रामस्थांचं. गावात कोणतीच बस येत नाही, त्यामुळं आम्हा मुलींना शाळेमध्ये जाता येत नाही आणि आईवडील त्यामुळं आम्हाला शाळेत पाठवत नाही, अशी खंत मोहिनी पोखरकर हिनं व्यक्त केली. परिसरामध्ये कुठंच काम नसल्यामुळं 30 ते 40 महिला दररोज सकाळी पिकअप गाडीद्वारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, ओतूर या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जात आहेत. तर कामाला जाताना या महिला आपल्याबरोबर 35 लिटरचा पाण्याचा मोकळा ड्रमही घेऊन जात आहेत. कामावरून सुट्टी झाली की या महिला ड्रम भरून घेऊन येत असतात. अशी अवस्था सध्या पेमरेवाडीच्या महिलांची झाली आहे. वर्षानुवर्षांपासूनचे खराब रस्ते, पाण्याचं दुर्भिक्ष्य यामुळे संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांसह तरुणांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. निवडणूक कोणतीही असो, मतदान करायचंच नाही असा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आणि त्यानुसार निवेदन तयार केलं. तर त्याच्याप्रती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना पाठवल्या. जोपर्यंत आमच्या पेमरेवाडीतील रस्ते, पाणी या मूलभूत गरजा सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याच निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही, असा ठाम निर्णय या ग्रामस्थांनी घेतलाय. रोजगारासाठी जावं लागते आणि पोटाची खळगी भरावी लागतात. इथे दुसरी परिस्थिती अशी आहे की या रस्त्यामुळं आमच्या मुलांची लग्न सुद्धा जमायला खूप मोठी अडचण होती. कुणी पाहुणे आले तर ते पाहुणे रस्ता बघूनच मागे फिरतात. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की आम्हाला हे रस्त्याचं काम आणि पाण्याचं हे सरकारने यावर चांगलं लक्ष टाकून आमचे हे कामं मार्गी लागावे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.